देहू रोड कंटोन्मेंट परिसरातील विकासाला चालना देणार, मुख्यमंत्री यांचं वक्तव्य। देहू रोड कंटोन्मेंट परिसराच्या विकासाला आता नवी चालना मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत आमदार सुनील शेळके यांच्या ठोस पाठपुराव्याला यश मिळालं असून कंटोन्मेंट परिसरातील विविध विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। वैजनाथ देवस्थान पुजारी आक्रमक, प्रशासनाला दिला आत्मदहनाचा इशारा। वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या अतिक्रमणावर पुजारी आक्रमक झाले आहेत। प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे। परळीच्या चांदापूर रोडवरील 10 एकर 21 गुंठे जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून नगर परिषदेने या अतिक्रमित जागेवर 40 घरकुल मंजूर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। मागील महिन्यात उपोषणानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र कारवाई न झाल्याने पुजारी संतप्त झाले आहेत। आता आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन पुढे काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यशोदा नदीचे खोलीकरण करण्याची शेतकरी बांधवांची मागणी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील यशोदा नदीचे खोलीकरण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अलमडोहज गावाजवळ वारंवार पूर येत असल्याने पराठी आणि सोयाबीनची पिकं वाहून गेलीत अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली होती। नदी परिसरात कचरा साचलेला असून खोलीकरण व सपाटीकरणाची तातडीने गरज असल्याचं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावलं उचलावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। माजलगाव धरणालगत ब्लास्टिंग, धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। बीडच्या माजलगाव धरणाच्या भिंतीलगत पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या विहिरीच्या कामामुळे धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। खडक फोडण्यासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे परिसरात घरांना हादरे बसत असून धरणाच्या भिंतीलाही धक्का बसत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे। सुरक्षा न तपासता काम सुरू ठेवू नये अशी मागणी करण्यात आली असून कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। निवडणुका 3 टप्प्यात घेण्याची शक्यता व्यक्त। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादीच या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे। सध्या राज्यात 676 स्थानिक संस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत असून त्या एकाच टप्प्यात घेण्यासाठी आयोगाला 6.5 लाख ईव्हीएम मशीनची आवश्यकता आहे। मात्र ईव्हीएम अभावामुळे या निवडणुका 3 टप्प्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आधार नाही नागरिकत्वाचा पुरावा, निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका। आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचं स्पष्ट मत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मांडलं आहे। बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर सुरू असलेल्या सुनावणीत आयोगाने हे विधान केलं आहे। याचिकादारांनी विचारले की नागरिकत्वासाठी दिलेल्या 11 दस्तावेजांमध्ये आधार आणि मतदार ओळखपत्र का नाहीत। यावर आयोगाने उत्तर दिलं, हे दोन्ही दस्तावेज नागरिकत्व सिद्ध करत नाहीत। या भूमिकेमुळे नागरिकत्व ओळखी संदर्भात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे। नदीवर बांबूंचा झुलता पूल, शिक्षणासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या मालियांबा विद्यार्थ्यांची धडपड। नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील मालियांबा परिसरात धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे। शिक्षणासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना आणि अंगणवाडीतील मुलांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। ग्रामस्थांनी वरखेडी नदीवर बांबूंच्या दोरीच्या साहाय्याने झुलता पूल उभारला आहे। हा पूल शिक्षणासाठी एकमेव मार्ग बनला असला तरी अतिशय धोकादायक आहे। दुसरीकडे काही ठिकाणी मुलांना नदीतून चालतच शाळेपर्यंत जावे लागते। त्यातला एक विद्यार्थ्याचा पाण्यात वाहून गेल्याचा प्रकारही घडला होता, ज्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अजूनही या भागात कायमस्वरूपी पुलाची गरज अपूर्णच आहे। आता प्रश्न असा की विद्यार्थ्याचा जीव गेल्यावर शासन प्रशासन जागं होणार का? नाशिक रोड परिसरात 16 वर्षीय सम्राट भालेराव याने ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्यानंतर आत्महत्या केली। सम्राट हा डायना नगर मधील जय भवानी रोड परिसरात राहत होता। गेल्या काही दिवसांपासून तो मोबाईल गेमच्या आहारी गेला होता। काल रात्री गेम मध्ये पैसे हरल्याने नैराश्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं। सम्राटच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घरचा एकमेव आधार अचानक हरवल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। जळगावमध्ये फार्मा हबला लागली आग। जळगावमध्ये गांधीनगर परिसरात खासदार स्मिता वाघ यांच्या घराशेजारी असलेल्या फार्मा हबच्या औषधांच्या होलसेल दुकानाला अचानक आग लागली। या आगीत लाखो रुपयांची औषधं जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे आग नियंत्रणात आली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। डोंबिवलीत शिवसेनेला मोठा राजकीय बूस्ट।
डोंबिवलीत शिवसेनेला मोठा राजकीय बूस्ट मिळाला आहे। जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे। या पक्ष प्रवेशात शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील कार्यकर्ते सामील झाले आहेत। आणखी कार्यकर्तेही लवकरच प्रवेश करणार असल्याचं दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केलं आहे।